नमस्कार, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज मी स्किन केअर रुटीनचा ब्लॉग बनवणार आहे. आज सुट्टी आहे शूटला, तर म्हटलं काय करूया, कसा युटिलाइज करायचा दिवस, म्हणून म्हटलं चलो स्किन केअर रुटीन. कारण काही मुलींचे मला मेसेजेस आलेले की विनिधी स्किन केअर रुटीन दाखव ना. मी माझ्या स्किनच्या प्रमाणे तुम्हाला स्किन केअर रुटीन दाखवणारच आहे, पण ड्राय स्किन आणि ऑइली स्किनसाठी काय काय वापरायचं तेही सांगेन. सो लेट्स स्टार्ट विथ इट. सगळ्यात आधी ना, मी हे फेस वॉश वापरते, फॉरेस्ट एसेन्शियलचं. फेस वॉश केल्यानंतर हे लोटसचं क्लेन्झर आहे, हे वापरते. आणि आपण स्टेप बाय स्टेप करत जाऊया, कारण टेम्परेचर इतकं वाढलंय बाहेर, तर स्किन बघा ना कशी ऑइली स्टिकी झाली आहे. मी फेस वॉश करून आले तरी तुम्हाला दिसत असेल की स्वेटी झालाय फेस, ऑइली झालाय. तर लेट्स स्टार्ट विथ क्लेन्झिंग. आणि ज्यांची स्किन खूप ऑइली असेल, ज्यांची स्किन खूप ड्राय असेल, त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे, कारण हे ऑल स्किन टाईपसाठी आहे. मी खूप वर्ष लोटसचं क्लेन्झर वापरते. नेक, cheek area, under eyes, nose, forehead, upper lips and lower lips and chin, and start massaging. आणि हो, अशी पाण्याची वाटी पण ठेवा तुमच्याकडे, म्हणजे त्याच्यात थोडंसं हात डिप करून तुम्हाला छान मसाज करता येईल. टिश्यू ठेवा जवळ, म्हणजे टिश्यूने तुम्हाला ते पुसता येईल. नॉर्मली स्टेप काय असते, CTM, क्लेन्झिंग, टोनिंग अँड मॉइश्चरायझिंग. पण आता मी मेकअप करणार आहे, त्यामुळे मी टोनिंग नाही करत आहे, कारण टोनरने थोडीशी स्किन पील होते, थोडीशी. माझ्याकडे हे टोनर आहे ऑर्डिनरीचं, हे मी नायकावरून मागवलंय. तुम्हाला जे सूट होत असेल ते टोनर लावा, आणि सूट होत नसेल तर यू कॅन स्किप दिस स्टेप. नॉट नेसेसरी की टोनर वापरायलाच पाहिजे. त्यानंतर येतं मॉइश्चरायझर. सो आय एम युझिंग दिस सेटफिल मॉइश्चरायझर, ड्राय टू नॉर्मल स्किन, सेन्सिटिव्ह स्किनसाठी हे. आणि माझी आहे थोडी सेन्सिटिव्ह, तर आता आपण मॉइश्चरायझर लावूया. आणि मी जे प्रॉडक्ट्स तुम्हाला सांगते ना, ते दोन्ही स्किन टाईपसाठी आहे. ऑइली, ड्राय प्लस न्यूट्रल स्किन, ज्यांची मीडियम स्किन आहे, त्यांच्यासाठी पण हे सगळे खूप युजफुल आहेत प्रॉडक्ट्स. नो हार्म, दीज प्रॉडक्ट्स आर हार्मलेस. जस्ट सी द रिझल्ट. गॉड, मला वाटलं माईक गेला, त्यामुळे परत चेक करत होते. ओके, आता मॉइश्चरायझर ना थोडं स्किनमध्ये जाऊ देऊया. 2-3 मिनिट्स वेट करायचं. माझी पुढची स्टेप आहे विटामिन सी सिरम. सी दिस. मी या ब्रँडचं वापरते, ज्याचं नाव आहे लिटिल एक्स्ट्रा. तुम्ही विटामिन सी दुसऱ्या कंपनीचं वापरत असाल तर तुम्ही ते लावा. तुम्हाला ज्या ब्रँडचं सूट होतं तुम्ही ते घ्या आणि ते लावा. मला तरी हे सूट होतंय, तर मी हे लावते. आता झालेत आपल्याला 2-3 मिनिट्स. आता आपण विटामिन सी लावूया. सो टेक 2 पम्प्स. हे बघा, एवढं आलंय माझ्या हातात. आता ह्याला ना असं डॅब डॅब करून लावायचं. आणि आता विटामिन सी लावून झालंय आपलं. आता अजून 2-3 मिनिटं त्याला स्किनमध्ये जाऊ द्यायचं, आणि मग आपली स्टेप आहे सनस्क्रीन. हे सनस्क्रीन मला उल्हासनगरच्या डॉक्टर मॅमनी दिलेलं, विच इज मेडिकेटेड. आणि आता मी एक फॉरेस्ट एसेन्शियल मधून घेतलंय, ते हे पण नॅचरल प्रोडक्ट्सनी बनवलंय. हे ऑर्गॅनिक आहे, हे पण हार्मलेस आहे, आणि हे पण. आता सध्या मी हे वापरतेय, म्हणजे मला जस्ट नवीन काहीतरी ट्राय करायचं होतं म्हणून. अँड आता आपण हे लावूया सनस्क्रीन. आय एम टेकिंग 1 पंप. मी तुम्हाला दोन्ही सनस्क्रीन लावून दाखवते. आता हे जे मी घेतलंय ना फॉरेस्टचं, ते मी हाफ फेसवर लावते, आणि हे वालं जे आहे ते अर्ध्या फेसवर लावते. हे बघा, अर्ध्या फेसवर, म्हणजे राईट साईडला फॉरेस्ट एसेन्शियल लावलंय, तुम्हाला दिसतंय. नो व्हाईट कास्ट, नथिंग, व्हेरी लाईट ऑन स्किन. सगळं मर्ज झालंय स्किनमध्ये, बघ डिफरन्स बघा. आता आपण हे वाला लावूया हाफ फेसला. थोडं जास्त आलं, काही नाही, हाताला लावूया. सो दिस इज मेडिकेटेड, गिवन बाय डॉक्टर. आता हे हाफ फेसवर लावू.
नाउ सी द डिफरन्स. काहीच डिफरन्स नाही आहे, ऑलमोस्ट सेम वाटतंय. ठीक आहे, पण तुम्हाला कोणतं सनस्क्रीन जास्त आवडलं ते सांगा. हे मेडिकेटेड आहे लेफ्ट साईडला लावलेलं, सी हे अर्ध्या फेसवर, आणि हे अर्ध्या फेसवर फॉरेस्ट एसेन्शियलचं लावलं. आय थिंक दिस वन्स बेटर राईट. आता सनस्क्रीन लावलं म्हणजे आपले सगळे प्रॉडक्ट्स आता लॉक झालेत आतमध्ये. आता मला करायचं आहे मेकअप. बाहेर खूप गरमी आहे, त्यामुळे मी लावणार आहे प्रायमर बायोडर्माचं. ठीक आहे. जर बाहेर गरम नसतं, म्हणजे टेम्परेचर खूप हॉट नसतं आणि थोडं थंड वातावरण असतं, तर मी प्रायमर स्किप केलं असतं. पण प्रायमर काय करतं, प्रॉडक्ट होल्ड करतं. आता आपल्याला फाउंडेशन लावायचं, बेस लावायचा आहे, सो जर मी डायरेक्ट सनस्क्रीनवर लावलं ना, तर ते पूर्ण मेल्ट होईल, म्हणजे मेकअप बसणारच नाही स्किनवर. त्यामुळे प्रायमर इज एसेन्शियल समर्समध्ये. आणि विंटर्समध्ये प्रायमर स्किप केलं तरीही चालतं, पण तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. आता सनस्क्रीन लावून झालंय, सो 2-3 मिनिट्स थांबूया, सनस्क्रीनला त्याचं काम करू देऊया स्किनवर, आणि त्यानंतर बायोडर्माचं हे प्रायमर लावूया. मांडी घालून बसले मी. लेट्स ड्रिंक वॉटर. आणि आता सनस्क्रीन लावून 5 मिनिट्स झालेत. आता आपण लावूया प्रायमर. हे प्रायमर खूप थोडंसं घ्यायचं, कारण ह्याची कन्सिस्टन्सी खूप छान आहे. हे एवढंसं इनफ आहे फॉर फुल फेस. सो सी दिस. हे छान प्रायमर लावलं, अँड नाव युअर स्किन इज मेकअप रेडी. म्हणजे तुम्ही मेकअप करू शकता तुमच्या स्किनवर आणि तुमच्या स्किनला काहीही हार्म होणार नाही, कारण तुमचं प्रेप खूप छान झालंय. सो तुम्ही मेकअपच्या आधी पण हे डे रुटीन करून मग मेकअप करू शकता, विच इज इन फॅक्ट व्हेरी गुड फॉर युअर स्किन. तुम्ही माझी स्किन बघू शकता. आता मेकअप करण्याच्या आधी खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगते, तुमचा जो स्पॉन्ज असेल तो व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा. कारण जर ह्याच्यात तुम्ही आधी मेकअप केला असेल आणि ते प्रॉडक्ट ह्याच्यात असेल, तर तुमच्या स्किनला इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक वेळेला तुमचा मेकअप झाला की तेव्हाच तुमचा स्पॉन्ज तुम्ही वॉश करून ठेवा. माझ्याकडे हा कलर बारचा स्पॉन्ज आहे. आय एम युझिंग नार्स फाउंडेशन. ह्याच्यामध्ये 1 पंप अँड हाफ पंप हा कलर घेतलाय, थोडा फेअर, हाफ पंप डार्क. आणि माझ्याकडे हे एक ऑइल आहे, ज्याच्याने ह्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ होते. सो 1 पंप ऑफ ऑइल अँड लेट्स मिक्स इट. तर हे बघा, असे 2 शेड्स तुम्ही पण घ्या, कोणत्याही ब्रँडचे, म्हणजे नॉट नेसेसरी की नार्सच घ्या. तुम्हाला जे ब्रँड सूट होतं ते तुम्ही घ्या, आणि असे 2 घ्यायचे, एक फेअर आणि एक डार्क. मग तुम्ही तुमच्या स्किन टोनच्या हिशोबाने त्याला मिक्स करून यूज द फाउंडेशन. कारण जनरली काय होतं, आपण आपल्या स्किन टोनचं परफेक्ट घ्यायला जातो, पण तसं मिळत नसतं. म्हणजे एकदम आपल्या स्किन टोनला एखादा कलर मॅच होईल असं रेअरली होतं. त्यामुळे असे 2 घेऊन ठेवायचे. आता आपण जरा अंडर आईज कव्हर करूया. सो आय एम टेकिंग दिस रेड कलर. हा बघा, हा वाला. त्याला छान ब्लेंड करा. आय एम टेकिंग दिस ब्राऊन कलर. मला इथे जो मार्क आहे त्याच्यासाठी मी हा ब्राऊन कलर घेते. आता मी हे मिक्स केलेलं फाउंडेशन लावणार आहे. सो डिप दिस अँड फर्स्ट अंडर आईज. हलक्या हाताने टॅप करायचंय. तुम्ही खूप हेवीली टॅप केलं तर जे प्रॉडक्ट स्किनमध्ये आहे ते पण बाहेर येईल. ओके, सो हलक्या हाताने. अँड ब्लेंडिंग डन. छान वाटतंय? कसं वाटतंय तुम्हाला, तुम्ही सांगा. आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी कुठेतरी चुकते तर मला नक्की सांगा, आय विल रेक्टिफाय. सो फार तरी स्टेप वाईज मी व्यवस्थित चालले. अंडर आईज बऱ्यापैकी कव्हर झाले. आता मी जी पावडर वापरते ना, ती आहे लॉरा मर्सीची पावडर. मी तुम्हाला दाखवते. लॉरा मर्सी लिहिलं असेल, ती अशी जरा मी हातात घेणार आहे. यो खूप आली. अगेन आय एम टेलिंग यू, डोंट वेस्ट युअर प्रोडक्ट्स. जेवढं लागेल तेवढंच घ्या. आता बघा माझा फेस कसा वाटतोय तुम्हाला, है ना. पावडर झालंय, सगळं छान व्यवस्थित सेट झालंय फाउंडेशन. आणि आता पुढची स्टेप आहे आयब्रोज. तसे ना माझे आयब्रोज असे छान आहेत, म्हणजे इथून ठीक आहेत, पण इकडे ना माझ्याकडे ना हे शुगरचं आयब्रो फिलर आहे, ज्याला असा छान एक थिन ब्रश आहे. सो ह्याच्यासाठी ना वेगळा ब्रश वापरायची गरज नाही लागत. डिरेक्टली तुम्ही हाच ब्रश वापरून आता मी तुम्हाला करून दाखवते. झालं ना. आणि एक हात असा इथे फिरवायचा, जस्ट टू मॅच द कलर.
आयब्रोज आर डन. आज ना मला पारुल गर्ग ब्युटी मधून काही प्रोडक्ट्स आलेत गिफ्ट, तुम्हाला दाखवते. सो त्याच्यात ना एक मस्कारा पण आहे. आपण हा ओपन करूया आणि हा वापरूया आता. सो मी मस्कारा पण लावणार नव्हते, पण मी म्हटलं तुम्हाला लावून दाखवते. सो मी खूप हलका लावणार आहे हा मस्कारा, खूप जास्त नाही लावणार आहे, कारण मला 6 वाजता बाहेर जायचंय आणि आता वाजले तर 4. थँक्यू पारुल गर्ग ब्युटी, ज्यांनी मला हे पाठवलंय. आणि त्यांनी ना मला लिपस्टिक्स पण पाठवल्यात. आता आपण ना एखादं रॅन्डम लिपस्टिक काढूया आणि ते वापरूया. ओके, हे बघा, हे एक लिपस्टिक आहे. हे ओपन करूया आणि हे वापरून बघूया कसं आहे. ही लिपस्टिक मी तुमच्या समोर ओपन केली आहे. आता आपण जरा बघूया हा शेड काय. मला पण माहिती नाही हा काय शेड आहे. चेरिश नाव आहे शेडचं. लाल आहे. अच्छा, ही थोडी डिफरंट आहे ना, थोडी डार्क आहे. ही थोडी न्यूड आहे. ओके, दिस इज नॉट रेड. ही तुम्हाला व्हिडिओमध्ये रेड दिसत असेल, पण ही ना फेस्टिव्ह पिंक कलरची लिपस्टिक आहे. मी तुम्हाला लावून दाखवते. अँड आय एम रेडी. तर असा हा एक छोटासा मेकअप ट्युटोरियल होता. आता मी टिंट लावते आणि तुम्हाला दाखवते. ओके, तर आता माझी फायनल स्टेप आहे हा टिंट, विच इज फ्रॉम नायका इट्यूड. इट्यूड ब्रँडचा हा टिंट आहे. अच्छा, जेव्हा आपण पूर्ण मेकअप करतो तेव्हा ब्लश ऑन, कॉन्टुरिंग, नोज शेपिंग असं सगळं करतो. पण आता मला असं काही फार मेकअप करायची गरज नाहीये. मी जस्ट इकडेच चालले आणि मी म्हटलं चला रेडी होतेच तर एक व्हिडिओ बनवूया. सो हा मिनी मेकअप व्लॉग आहे असं समजा. ओके, नाव दिस इज व्हेरी ट्रिकी पार्ट. मी स्पितीला जेव्हा हे टिंट घेऊन गेलेले तेव्हा मी चुकून ते उलट ओपन केलेलं, म्हणजे ही साईड खाली होती आणि हे असं वर होतं आणि ते सगळं स्पिल झालं. खूप ट्रिकी आहे. तर कधी डायरेक्टली ब्रश लावायचा नाही स्किनवर, कारण तो पॅच सोडतो. सो हे बघा, असं ते लिक्विड आहे. दिसतंय तुम्हाला? स्माइल. आणि तुम्हाला जर वाटत असेल की थोडं जास्त झालंय, आता माझं ओके आहे, पण मी तुम्हाला डॅप करून दाखवते. असं डॅप करायचं. ठीक झालं ना कमी? व्यवस्थित ब्लेंड करायचं. ठीक आहे. खूप वेळा असं होतं की काही लोक म्हणतात की अरे टिंट लावल्यानंतर पॅच येतो. तो अशासाठी येतो कारण तुम्ही प्रॉडक्ट एकतर ऍक्सेस घेता किंवा डिरेक्टली हा जो ब्रश आहे ना हाच तुम्ही स्किनला लावता आणि हे इतक्या लवकर ड्राय होतं ना, लाईक विदिन 2 to 3 सेकंड्स ते ड्राय होतं. त्यामुळे मग पॅच पडतो. ऑलवेज टेक इट इन फिंगर्स, लावून लगेच त्याला मर्ज करा. लगेच लगेच डॅब 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 डॅब. अँड नाव आय एम फुल्ली रेडी. आता मी मानसी सोबत जेव्हा एक्झिबिशनला जाईन तेव्हा मी तुम्हाला भेटते, कारण मला आता रेडी पण व्हायचं आणि मला एक चहा प्यायचा आहे मस्त. मी चहा पिते आणि बहुतेक हा व्लॉग मी इथेच संपवणार आहे. आपण भेटूया पुढच्या एक्झिबिशनच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. आणि हो, हॅव अ गुड लाईफ, गुड हेल्थ, गुड वेल्थ. गणपती बाप्पा मोरया.